आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या राजकीय बातम्या। कोण कुणासोबत जाईल माहिती नाही, पण मुंबईतील परिस्थिती मी जाणतो। मुंबई महापालिका महायुतीला मिळणार आणि महापौर महायुतीचाच होणार। राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांवर फडणवीसांचा दावा। हे आज आपल्याला माहिती नाही, पण मुंबईकर 100% महायुतीच्या बाजूने उभे राहतील। मुंबईची महानगरपालिका महायुतीलाच मिळेल आणि महायुतीचाच महापौर मुंबईमध्ये बसेल। राहुल गांधींशी डिबेट करायला माझा कार्यकर्ताच पुरा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहुल गांधींवर जोरदार टीका, तर राहुल गांधींना वेळोवेळी पुराव्यासकट उत्तर दिलंय फडणवीसांचं वक्तव्य। जयंत पाटलांच्या मनात काय ते समजून घ्यावं लागेल, देवेंद्र फडणवीस यांचं सूचक वक्तव्य। तर सध्या जयंत पाटलांचा प्रॉब्लेम आयराम गैरामांची, फडणवीसांची प्रतिक्रिया। ज्यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली त्यानं बेईमानी केली, चंद्रहार पाटील यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशावर संजय राऊतांची टीका। अपक्ष लढलो असतो तर 5000 देखील मतं पडली नसती। आर्थिक लाभासाठी हे सगळे चालल्याचंही वक्तव्य। 19 जूनचा वर्धापन दिन मुंबईसाठी, मराठी माणसांसाठी, महाराष्ट्रासाठी विशेष असेल। मनसेसोबतच्या युतीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांच्या वक्तव्यानं पुन्हा एकदा चर्चेला उधाण। शिवसेनेचा वर्धापन दिन हा महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी विशेष आणि खास आहे। मनसेसोबत युतीच्या प्रस्तावाबाबत काही भूमिका असेल तर ते जाहीर करण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंचा। मुंबईसाठी, मराठी माणसांसाठी एक पाऊल आणि एक पाऊल पुढे किंवा मागे जायला तयार आहोत, ही आमची भूमिका स्पष्ट आहे। संजय राऊतांची युतीच्या प्रश्नावर एक स्पष्ट भूमिका घेतलेली, मराठी माणसाच्या कल्याणासाठी, यासाठी आम्हाला जे जे करता येणं शक्य आहे ते करायला, लढायला आणि एक पाऊल पुढे किंवा मागे जायला आम्ही तयार आहोत। वाघाचं कातडं पांघरून लांडगा कधी वाघ होत नाही। वाघ होण्यासाठी बाळासाहेबांचे विचारच लागतात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात। आपल्याला एवढंच सांगतो की खऱ्या अर्थाने वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही, त्याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचारच लागतात। महाराष्ट्र आणि मुंबई संकटात असताना शिंदे, भाजप, मोदी, शहांचे लांगुल चालन करतात। शिंदेंनी बाळासाहेबांसोबत कधी काम केलं ते पाहावं लागेल, संजय राऊतांचा पलटवार। संपूर्ण सातारा जिल्हा भाजपमय करू, सत्यजित पाटणकर यांच्या प्रवेशावेळी उदयनराजेंकडून विश्वास व्यक्त। पश्चिम महाराष्ट्र हा भाजपचाच बालेकिल्ला, उदयनराजे भोसलेंचा दावा।